तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन YouTube चॅनल मध्ये। आणि आज आपण करणार आहोत एक स्वर्गीय सफर, ती म्हणजे नाणे घाट। आम्हाला अंतर कमी असल्या कारणाने थोडस उशिराच निघालो। तसेच जाताना नाश्त्याची सोय म्हणून नारायणगाव मध्ये एका ठिकाणी थांबलो। आपणही या स्थळी भेट द्या, चांगली क्वालिटीची मिसळ या ठिकाणी आपल्याला खायला भेटेल। छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आम्ही या प्रवासाला पुढे निघालो। आपल्याला याच रोडने जायचंय आणि याच रोडने आपल्याला सर्व ठिकाणे पाहायला मिळणार आहेत। नाणे घाटाच्या रक्षणासाठी त्या काळी सातवाहन राजांनी अनेक गड किल्ले निर्माण केले होते, त्यातलाच हा एक प्रसन्नगड। जात असताना वाटेच्या कडेलाच एक छोटस ॲडव्हेंचर दिसलं। म्हटलं याचाही आनंद घ्यावा म्हणून आम्ही सर्वजण उतरलो आणि मनमुराद असा एक आनंद घेतला। निसर्गाचे सुंदर सुंदर नजारे पाहता पाहता अचानक जीवधन नजरेस पडला। त्याचा तो वानरलिंगी सुळका त्याच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि हा तुमच्या समोर दिसतोय नाणे घाट। या नाणे घाटाची निर्मिती सातवाहनकाली राजाने केली होती। हा नाणे घाट हा एक व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो। आपल्याला इथे एक दगडी रांजण दिसतोय, तर हा त्या काळील एक जकात नाका होता। आपण त्याला टोल नाके म्हणूयात। येणारे जाणारे व्यापारी असायचे, त्यांनी एक एक नाणं या रांजणामध्ये टाकायचं असतं। जेव्हा सपाट पृष्ठभागावरून आपण नाणे घाटात उतरायला जातो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। तळकोकणामधून आपल्या देशाला व्यापार करावा या हेतूने हा मार्ग तयार करण्यात आला होता आणि हे तयार करण्याचे काम नाना या नावाच्या एका माणसाला दिले होते असे सांगितले जाते। या नानांनी हा रूट शोधून काढला आणि कच्चा खडक हा फक्त नाणे घाटात सापडल्यामुळे त्यांनी या नाणे घाटाला आकार देण्याचे ठरवले आणि हा मार्ग तयार केला। आपणही या ठिकाणी जाणार असाल तर थोडं सावधानतेने उतरावं आणि पायात शूज असावेत, हे महत्वाचं। तसेच या ठिकाणी आपले शेपटावाले मित्र दिसतील, त्यांचं ते घर आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा यांच्यापासून होणार नाही। आपणही त्याला त्रास देऊ नये। या ठिकाणी आपल्याला कातळ कोरून खूप साऱ्या गुहा तयार केलेल्या दिसतील। असं सांगितलं जातं की येणारे जाणारे व्यापारी यांना राहण्याची सोय म्हणून या गुहा तयार करण्यात आलेल्या आहेत। चालू काळामध्ये ही गुहा आपल्याला अत्यंत चांगल्या परिस्थितीत पाहायला भेटते। या गुहेमध्ये आपल्याला ब्राह्मणी लिपीतील दगडी शिलालेख पाहायला मिळतील। नाणे घाटातील एका बाबांनी आपल्याला थोडक्यात नाणे घाटाबाबतीत एक माहिती दिली। तर आपण इथे आला आहात ना, तर हा जुन्नर तालुक्याचा शेवटचा टोक नाणे घाट म्हणतात याला, आणि पुणे जिल्ह्याचा शेवटचा टोक असं म्हणायचं हरकत नाही सह्याद्री। आणि पश्चिमेकडून पाहिलं तर ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्याची बाउंड्री इथे जुन्नर आणि मुरबाड जैन इथे झाली, ठाणे आणि पुणे इथे जैन झाले। आणि दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा, लोणावळा, भीमेशंकर, मच्छिंद्र गोरख, सिद्धगड, औपा घाट, दार्या घाट, जीवदन किल्ला आणि हा नाणे घाट आहे। आणि इकडे उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड आहे। भैरवगडाच्या घरी माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, कोंबाडगड, आजोबा, रतनगड आदी छोटे मोठे किल्ले कळसुबाईपर्यंत
असा दक्षिण उत्तर सह्याद्री. सुमुख राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागरिका असे त्यांचे काही वंशज होऊन गेले. आणि त्या काळात आता मी तुम्हाला सांगितलं दक्षिण उत्तर सह्याद्रीचे किल्ले, इथे त्यांना नेवासा मार्ग, नाशिक मार्ग, पैठणकडे जाता येत होतं. पण या सह्याद्रीच्या पुढेही घाट नव्हता आणि घाट नसल्यामुळे सातवाहनांनी एक त्यांचा इंजिनियर होता, त्यांनी या सह्याद्रीत फिरून सगळी चौकशी केली आणि मग हा नाणेघाट फोडला गेला. नाणेघाट फोडून ही खिंड फोडून आणि मग त्याच्या वळण बांधून हा नाणेघाट तयार केला. पुढे यप्पारी मार्ग घोषित झाला. यप्पारी म्हणजे सर्व विरार, वसई, कल्याण या भागातनं सगळा माल इकडे आयात केला जायचा. या रांजणामध्ये जकत म्हणून टाकली जायची, काही कर वसूल केला जायचा. असा हा यप्पारी मार्ग मोठा घोषित झाला नाणेघाट. हा सोनेरीवर शिवाईदेवी आहे म्हणून शिवाईदेवीच्या नावाने सोनेरी किल्ला पडला जाईल. आता याच्यावरती सोनेरीवर जिवाईदेवी आहे ना, जिवाईदेवीच्या नात्याच्या कोणी जाईल काही सांगतील. बाबांनी आपल्याला छान अशी माहिती दिली, त्याबद्दल छोटेसे मानधन देऊन बाबांचाही आम्ही सन्मान केला. तसेच या ठिकाणीहून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके दिसतील. आता सेफ्टी म्हणून त्याला ग्रिल बनवण्यात आली आहे. त्या पाण्याच्या टाक्यांचा उपसा होत नसल्या कारणाने पाणी दूषित आपल्याला दिसून येत आहे. तरीही हे छोटे छोटे मासे पोहण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर किती फ्रेश वाटतं हे मी एका छोट्याशा गाण्यामधून तुम्हाला दाखवतो. आपण नाणेघाटावरती येतात त्यावेळेस नाणेघाट ह्या बाजूला, तसेच त्याच्या समुद्री बाजूला तुम्हाला जीवधन किल्ला दिसेल. आणि जीवधन किल्ल्याचा तो वानरलिंगी सुळका आपल्याला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर गाडी पार्किंग या साईडला करावं लागतं. चालत 15 किलोमीटर अंतरावरती आपल्याला जीवधन किल्ला लागेल. तसेच या किल्ल्यापासून पुढे जोरून राहतो तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉलला घेऊन जातो. तर येताना धुकं जास्त असल्या कारणाने शोधून चला आणि व्यवस्थित. वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्या कारणाने आवाज व्यवस्थित येत नसेल, परंतु आपल्याला नाणेघाटातून जो गड दिसतो तो आहे जीवधन. त्या दिशेने अर्धा किलोमीटर पायी आपल्याला चालत जावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल देखील दिसणार. नाणेघाटातून थोडासा परतीचा प्रवास करून 20-25 किलोमीटर अंतरावरती आपल्याला दर्याघाट लागेल. त्या ठिकाणी सुंदर असा धबधबा पाहायला मिळेल. पाऊस थोडासा कमी असल्या कारणाने पाण्याचा प्रवाह कमी होता.
परतीच्या प्रवासाला आम्हाला एक मोठा धबधबा पाहायला मिळाला. त्या धबधब्यामध्ये थोडासा आनंद घेऊन अंधार पडायला लागला. या कारणास्तव आम्ही आता माघारी फिरण्याचे ठरवले. दर्या घाट पार करून झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला असं एक जंगल पार करावं लागतं. पण या ठिकाणी येताना सांभाळून यावायचं, पायामध्ये शूज चांगल्या क्वालिटीचे घालायचे, तरच आपण हा मार्ग पार करू शकतो. पावसाचा प्रचंड मारा आपल्यावरून लागतोय. आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नसेल कदाचित. हा रोडही पाहू शकता आपण कसा आहे. त्यामुळे येताना थोडी सावधानता बाळगली पाहिजे.